CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची वॅकन्सी आली होती। या ठिकाणी 9195 जागांसाठी ती भरती आली होती। फॉर्म भरणे झालेले आहे पूर्णपणे 19 मेला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती संदर्भात या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो काही अपडेट आलेला आहे आणि CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा यावर्षी महाराष्ट्राचा कडाप किती जाणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये ट्रेड टेस्ट कशा प्रकारे राहणार, कारण की यामध्ये ट्रेडमॅनचे ह्या जागा होते। यामध्ये सफाई कर्मचारी, माली, मोची, धोबी, त्याचबरोबर जे या ठिकाणी ब्रास बँड झालं, पाईप बँड झालं, असे विविध काही प्रकारचे पद यामध्ये होते। चालक झाले, ठीक आहे, मोटर मेकॅनिकल झालं, असे विविध काही पद होते। तर यामध्ये ट्रेड टेस्ट आपली कशा प्रकारे असणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। महाराष्ट्रामधून CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये किती फॉर्म आलेले आहे आणि CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा ग्राउंड कधी होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे नुकताच या ठिकाणी जे फॉर्म भरणे तर भरपूर दिवस झाले या ठिकाणी झालेले आहे। तर महाराष्ट्रामधून टोटल किती फॉर्म आले CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनला? जवळपास 40,000च्या आसपास या ठिकाणी अनुमानित तुम्ही धरून त्याला CRPF मध्ये महाराष्ट्रातून जास्त फॉर्म आलेले नाही आहे। आणि यावर्षी जे 2023च्या भरतीपेक्षा यावर्षी कॉम्पिटिशन या ठिकाणी कमी आहे, लक्षात ठेवा। कारण की ही जी भरती आहे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची 2023ला जास्त फॉर्म आले होते महाराष्ट्रातून, तरीसुद्धा महाराष्ट्राचा जो कडाप आहे 30, 35, 40, 50 अशा प्रकारे कडाप गेलेला आहे मागील 2023च्या भरतीचा, ठीक आहे। आणि त्यावेळेस जर आपण पाहिलं तर त्यावेळेस जे याच्या अगोदर 2016ला लास्ट भरती आली होती। 2016 नंतर 2019ला ती CRPFची भरती निघत होती। तर 2019ला ते निघाली कोरोनामुळे आणि 3 निघाली। मग आणखीन जे विद्यार्थी मित्रांनो 6 वर्षे ती वॅकन्सी निघाली, त्यामुळे 2023ला ती भरती निघाली आणि 2023ला भरती निघाल्यानंतर त्यांना 3 वर्षाची एक्स्ट्रा सूट त्यामध्ये देण्यात आली होती, एक लक्षात ठेवा। त्यामुळे महाराष्ट्रातून जास्त फॉर्म आले होते, तरीही कडाप 30, 40, 50 पर्यंत गेला होता। पण यावर्षी कमी फॉर्म आले, यापेक्षाही कडाप डाऊन जाण्याची पुरेपूर संभावना आहे, ठीक आहे। तर आता या ठिकाणी CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये जे आता भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, कारण की यामध्ये जे विद्यार्थी मिळवणे जे पद होते CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये, तर पहा या ठिकाणी सफाई कर्मचारी झालं, कुक झालं, त्याचबरोबर मोची झालं, सुतार झालं, त्याचबरोबर जे पेंटर झालं, त्याचबरोबर माली झालं, ब्रास बँड, पाईप बँड, त्याचबरोबर या ठिकाणी वॉटर करिअर झालं, ठीक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं जे काही नाव्ही आहे म्हणजे असे विविध काही पद होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। सफाई कर्मचारी झालं। तर तुम्ही ज्या पण पदामध्ये फॉर्म भरला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। सफाई कर्मचारीमध्ये, कुकमध्ये, कोणत्या पण पदामध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमची कॅटेगरी लिहा, जेणेकरून एक अंदाज लागणार आहे की कोणकोणत्या कॅटेगरीचे जास्त फॉर्म आलेले आहे। तर आता या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ट्रेड टेस्ट आपली कशा प्रकारे असणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। जे चालकचं पद आहे, चालक पदामध्ये आपली ट्रेड टेस्ट असणार आहे। आपल्याला वाहन चालवण्याच्या व्यवसायाचे ज्ञान, हलक्याने अवजड वाहन हाताळणे, चालवणे, पार्किंग आणि देखभाल इत्यादी करावं लागणार आहे। आणि मोटर मेकॅनिकलमध्ये ऑटोमोबाईल फिटर, मोटर मेकॅनिकल व्यवसायाचे ज्ञान, अवजारे हाताळणे इत्यादी। आणि त्याचबरोबर बिगुलरमध्ये बिगुल वाजवणे, हाताळणे आणि त्याची देखभाल करणे। आणि त्याचबरोबर शिंपीमध्ये व्यक्तींच्या मापे घेणे, टेरिकॉटन गणवेश, नागरिक कपड्यांची कापणी, शिवणकाम, कपडे गरम करणे आणि त्याचबरोबर गणवेशाची कापणी, शिवणकाम इत्यादी एवढं काही करावं लागणार आहे। त्यानंतर मोची पदामध्ये आपल्या कामाचे ज्ञान असणे, बूट पॉलिशिंग करणे, अवजारे हाताळणे, चामडे कापणे, बुटांची दुरुस्ती व शिलाई करणे, नवीन बूट बनवणे, ठीक आहे। त्यानंतर सुतार पदामध्ये अवजारे हाताळणे, लाकूड कापणे, साहित्याची जुळवणी, पॉलिशिंग आणि फिनिशिंग करणे, दरवाजे व खिडक्या बसवण्याचे, खिडक्यांवर काचा लावण्याचे ज्ञान, लाकडी पेट्या, रॅक आणि लाकडी ट्रस बनवण्यास सक्षम। आणि पेंटरमध्ये जे आहे तर पेंटरमध्ये रंग, पेंट्स, शेड्स, साईड बोर्ड पेंटिंग आणि ड्रॉइंग, मोटर वाहनांचे स्प्रे पेंटिंग इत्यादींचे ज्ञान, वेगवेगळे पेंट्स डिस्पेरिंग मिसळून रंगसंगती तयार करण्याचे ज्ञान, बॅनर आणि बोर्डवर सुबकपणे अक्षरे लिहिण्याची क्षमता, लाकूड पेंटिंग आणि CGL शीट पेंटिंगसाठी लागणारे पेंट्स
पेंट्स प्रमाण काढण्याची क्षमता आणि माळी पदामध्ये वृक्षारोपणाचे ज्ञान, रोपांची निगा, बियाणे व त्यांचे हंगाम खते आणि सेंद्रिय खते यांचे ज्ञान, ब्रास बँडमध्ये ब्रास बँड वाद्य वाजून दाखवावं लागणार आहे, पाईप बँडमध्ये पाईप बँडचे वाद्य वाजून दाखवावं लागणार आहे, कुकमध्ये 100 माणसांसाठी चपाती व भात, भाजी, डाळ, सांबार, इडली इत्यादी बनवणे, मांस, मासे, अंडी, खीर इत्यादी बनवावं लागणार आहे. आणि जे काही वॉटर करिअर आहे त्यामध्ये भांडी धुणे, सुमारे 100 माणसांसाठी चपात्या बनवण्यासाठी पीठ मिळणे आणि भाजी चिरणे हे काही काम करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर जे काही या ठिकाणी नावी वेशभूषा महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी नाविकासाठी पुरुषांचे अवजारे हाताळणे, केस कापणे आणि दाढी करणे, आणि महिला वेशभूषा करासाठी महिलांचे अवजारे हाताळणे, केस कापणे हे काही आपल्याला काम या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर धुणेवाला जे पद आहे तर धुणेवाला पदामध्ये आपल्याला स्त्रियांसाठी पुरुष उमेदवारांसाठी तर कपडे धुणे, खाकी, सुती, गणवेश, लोकरी आणि TC गणवेशाला इस्त्री करणे हे काम करावं लागणार आहे. सफाई कर्मचारीमध्ये फरशी या ठिकाणी मोकळी जागा झाडणे, फरशी झाडणे, मोकळी जागा झाडणे आणि शौचालय, स्नानगृह इत्यादींची स्वच्छता करणे. आणि जे काही पायनियर पद आहे गवंडी कामाचे ज्ञान असलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला अवजारे हाताळणे, सिमेंट मिसळणे, विशिष्ट बांधकामासाठी भिंतीच्या खांबांचे क्षेत्रफळ मोजणे हे काही काम करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि विद्युत शास्त्रज्ञ पायनियरमध्ये विद्युत कामाचे ज्ञान, MCB बसवणे, प्लग, बल्ब, ट्यूबलाईट होल्डर बसवणे आणि 11,000 वोल्ट आणि 440 वोल्टचा पुरवठा, अर्थिंग पॅनलची तयारी, जनरेटर सेट बसवणे, तांबे आणि ॲल्युमिनियमच्या तारांचा वापर. तर हे काय आपल्याला ट्रेड टेस्ट आपल्याला अशा प्रकारे असणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा महाराष्ट्राचा कडाप किती झाला तर मागील वर्षी जर आपण पाहिलं, मागील वर्षी मागील भरतीमध्ये 2023ला ही भरती आली होती CRPF कॉन्स्टेबलची. तर त्यावेळेस जे विद्यार्थ्यांना कडाप गेला होता फक्त 35, 36, 40, 50 अशा प्रकारे कडाप गेला होता. आणि यावर्षी पण तेवढाच कडाप जाणार आहे. 35, 36, 40, 50, 60 ह्याच्या अंदरच कडाप फसणार आहे. एवढा काही कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. यामध्ये बरेच काही पद आहेत ट्रेडमॅनचे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मेन म्हणजे मागच्या भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती, पण यावर्षी निगेटिव्ह मार्किंग आहे. तर त्यामुळे आणखीन कडाप डाऊन जाऊ शकतो, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर याच्या अगोदर पहिले ग्राउंड नव्हतं, एक लक्षात ठेवा. आता या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं फिजिकल आहे. तर काय काय पदे आहे त्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटामध्ये आपल्याला मारायचे, काय काय पदे 1600 मीटर रनिंग आपल्याला 10 मिनिटाचा पण टाईम आहे. तर यामध्ये काही पदे असे त्यासाठी 24 मिनिटाचा टाईम भेटणार आहे. तर आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा ग्राउंड कधी होणार आहे अशी विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर यावर एक व्हिडिओ बनवा, कारण की बरेच दिवस झालेच, कारण की या ठिकाणी जुलै महिना या ठिकाणी संपत आलेला आहे. CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे ग्राउंड कधी होणार आहे, फिजिकल केव्हापासून या ठिकाणी स्टार्ट होणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं जे ग्राउंड आहे तर हे आता या ठिकाणी होणार आहे. आणि त्यांना CRPF कॉन्स्टेबल जे SSC GDचं पण ग्राउंड कंडक्ट करते आणि CRPFचं पण करते. तर सध्याच्या कंडिशनला CRPFचे जे जवान आहे हे अमरनाथला गेलेले आहेत, तिथं त्यांचे त्या ठिकाणी बंदोबस्त आहे. तर तिकडून आल्यानंतर ते जवळपास या ठिकाणी त्यांचं जे फिजिकल आहे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं, तर हे या ठिकाणी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबर ह्या 3 महिन्याच्या अंदर आपल्याला ग्राउंड पाहायला भेटणार आहे. त्यामुळे आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्या दाढीतच थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद, जय